जवळजवळ 50 तोळे सोनं, 7.5 किलोच्या आसपास चांदीचे जे ताट असतात आणि फॉर्च्युनर गाडी, एवढा सगळा हुंडा देऊनही वैष्णवी अगवणे यांचा छळ करण्यात आलाय. छळ करण्यात येत होता असं सांगितलं जाते. आणि हा जो मुद्दा आहे संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठला. तिच्या न्यायासाठी पण सगळ्यात पहिला मुद्दा हा होतो की आता जिथे महाराष्ट्र देश संपूर्ण एवढी प्रगती करते, अजूनही हुंड्यामुळे जर का छळ आपल्या महाराष्ट्रात होत असेल, त्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट मानवतेसाठी कुठे नाही. गिफ्ट्स म्हणून, त्यात रसम म्हणून, काय परंपरा म्हणून अजूनही लाजिरवाणी गोष्ट आपल्या महाराष्ट्रात. ठीक आहे, कुणाची मर्जी आहे, कुणाची आहे, खूप प्रॉपर्टी आहे, त्याच्या मर्जीने देतात, ठीक आहे. पण एवढेच सगळं देऊनही जर का त्या महिलेवर छळ होत असेल, त्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा त्यांच्या लग्नात उपस्थित होते. त्यांनी सुद्धा आता यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी की एका महिलेवर अत्याचार झाला, तिला तिचे प्राण गमावे लागलेत हुंड्याच्या या छळामुळे, आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा त्या महिलेला, वैष्णवी अगवणेला. आणि जे मुलींचे पालक असतात त्यांना सुद्धा विनंती आहे, कदाचित मी एवढा मॅच्युअर नसेल या मुद्द्यावर बोलण्यासारखं, पण एवढं मला कळतं की फक्त मुलीचा सुख बघण्याच्या वेळेस तुम्ही फक्त प्रॉपर्टी, मुलाची श्रीमंती, त्याच्या घराचा रुतबा, समाजात प्रतिष्ठा, फक्त हेच बघा. पण फक्त हेच न बघता मुलाचे संस्कार, मुलाचं कर्तृत्व आणि तो तुमच्या मुलीला आदराने वागवू शकेल का याची खात्री करून घ्या. कारण आजच्या काळामध्ये पैसा कुणीही कमवतात, पण तुमच्या मुलीला सुखात ठेवू शकेल का हे आधी बघून घ्या. बाकी सर्व आपल्या मुलींचे भलंच करणार, यामध्ये काही शंका नाही. तसं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट कमेंटमध्ये कळवा.